श्री गुरुदेव. रेड सॉईल यूट्यूब चॅनलचे शिरीष आणि पूजा तर सगळ्या जगात प्रसिद्ध जोडी झालेली होती बघा. जगातच काय अक्षरशः म्हणजे आपल्या भारतातच नसून भारताच्या बाहेरही त्यांना बरेचशे देशात त्यांचे व्हिडिओ बघितले जात होते. त्या शिरीषचा आज म्हणजे परवाच्या दिवशी खूप दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि खूप वाईट वाटायला लागलं. खरं तर मला ही माहिती झाल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्याचं पाणी थांबलं नाही. 1-4-5 मिनटं असं मनाला एकदम दुःख आणि अजून तरी काही दुःख नाही का, पण खूप असं वाईट झालं आहे बघा त्या शिरीषबरोबर. कारण त्याला ब्रेन ट्यूमर झालेला होता. ते काही नशिबात लिहिलेलं होतंच, परंतु एवढं म्हणजे त्यांचं त्या पूजा बाबतीत किती म्हणजे दुःखद घटना घडलेली. आता ती मला तर त्या पूजाच्या जागेवर म्हणजे पूजाचा विचार करूनच खूप रडायला येते आणि खूप मनात वाईट वाटते. आणि खरं सांगू न, कोकणकर इतके नशीबवान आहेत, काही विचारूच नका. तुम्ही म्हणता ते कसे, अक्षरशः कोकणकरांच्या जवळ नाणीधाम जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज त्यांच्या किती जवळ आहेत, त्यांच्या किती निकट आहेत. गुरुमाऊली खरंच कोकणकर, तुम्ही तुमच्या इथं सोनं पिकलंय, सोनं, आणि ती सोनं लुटा, तुम्ही सोनं लुटा. गुरुमाऊलीच्या सेवेत या, भक्तीत या, गुरुमाऊलींची कार्य बघा, गुरुमाऊलीला बघा, पारखा. खरं तर पारखा म्हणण्याऐवजी मी पारखा नाही म्हणू शकणार, कारण आपण कोण पारखणारे. साक्षात प्रभू रामचंद्र तिथं कोकणात जन्माला आलेले, तर आपण कोण त्यांना पारखणारे. तुम्ही लुटा ते सोनं, गुरुमाऊलींची भक्ती करा, सेवा करा. अहो, असे महान 3ऱ्या स्टेपला गेलेले कॅन्सर गुरुमाऊलींच्या सेवेत येऊन, गुरुमाऊलींच्या भक्तीत येऊन नीट झालेले इथं. आणि खरंच तुम्ही बघा गुरुमाऊलींना. कोकणकर तुम्ही खरंच खूप नशिबाने आहेत. आम्ही 15 तासाचा प्रवास करून गुरुमाऊलीपर्यंत येत आहोत. आम्हाला गुरुमाऊलींचा महिमा, गुरुमाऊलींची महती माहिती झाली. तुम्हाला बी का नाही होणार? तुम्ही पण ते एक कळवळ मनाला तळतळ लावून घ्या की काहीतरी आहे, काहीतरी नाही, साक्षात परमात्मा स्वरूप ती देव तिथं जन्माला आलाय, तुमच्या किती जवळ आहे. आम्हाला असं मनात दुःख वाटतं, वाईट वाटतं, गुरुमाऊली आमच्या इकडं का अशी जन्माला आली नाही. खरंच तुम्ही कोकणकर नशिबान आहेत. सोनं लुटाय, ती तुमच्यात सोनं आहे बघा, ती सोनं लुटा तुम्ही कोकणकर, खरंच. आणि ती शिरीषच्या बाबतीत जे झालं ना, त्याच्याबद्दल तर खूप म्हणजे वाईट घटना घडलेली बघा. आणि खूप वाईट पण वाटायला लागलं आहे. मनातून सतत रडायलासारखं व्हायला लागलं आहे. रडायलासारखं नाही, अक्षरशः मी चपात्या करताना 5-7 वेळा रडलेली बघा. श्री गुरुदेव.